तर सर्वात आधी आपण एक पातेलं घेऊ. त्या पातेल्यात 1 कप पाणी टाकून घेऊ. त्यानंतर पाण्याला चांगले उकळी येऊन द्यायची. त्यानंतर आपण यात 1 चमचा चहापत्ती टाकणार आहे. आता याच्यात 1 चमचा चहापत्ती टाकली. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. चांगला चहा कडक चहा पाहिजे नसेल तर चांगली उकळी येऊन द्यायची. चहापत्ती चांगली मिसळून झाल्यावर चहा एकदम भारी लागतो. त्यामुळे चहा बनवताना कधी पण ही टीप लक्षात ठेवावी. आता आपण याच्यात आलं किसून टाकणार आहे. तर आलं किसून टाकताना आपण अर्धं आलं घ्यायचं आहे. अर्धं आलं किसून टाकायचं आहे. आलं किसून टाकलं की आपण याला दोन्ही मिश्रण चांगले असे उकळून घेऊ. आपलं आता चांगली उकळली आहे चहाला. आता आपण याच्यात 1 कप दूध टाकणार आहे. अशी चांगली उकळी आल्यावर चहा आपला चांगला झाला आहे समजायचं. त्यानंतरच आपण दूध टाकायचं आहे. तर आता आपण याच्यात 1 कप दूध टाकणार आहे. चहा असा चांगला उकळून घेतला पाहिजे. त्यामुळेच चहाची चव एकदम भारी आणि स्पेशल चहा होतो. आपण चहाच्या टपरीवर बघतो सगळीकडे चहा होतो. आता आपण यात 1 कप दूध टाकू. अशाच नवीन रेसिपीसाठी अजून आपण रेसिपी टाकणार आहे. आता माझा पहिला व्हिडिओ आहे. तुम्ही सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण हे साखर टाकणार आहे. आता हे सर्व आपण एकदम चांगल्या प्रकारे उकळून जोवर ते वर येत नाही, जोवर त्याचा उकळी चांगली येत नाही, तोवर त्याचा कलर बदलत नाही, त्यावर आपण त्याचे उकळून घेऊ चांगलं. असा चहा चांगला गरगरीत उकळला की चहाची चव एकदम स्पेशल लागते ना. आपला स्पेशल अद्रक चहा आहे. आता आपण एका कपामध्ये ओतून घेऊ. अशा नवीन रेसिपीसाठी आताच आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. कुकिंग विथ सौरभ. सबस्क्राईब प्लीज. लाईक अँड कमेंट.